नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जिये ज्याच कामी, पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि नमामि. सर्वप्रथम या भारत भूमीला शतशः नमन करते आणि ज्यांनी आपले कर्तृत्व, नेतृत्व, त्याग व बलिदानातून हा देश घडवला त्या सर्व महापुरुषांना, महान स्त्रियांना मी श्रेया साखरे विनम्र अभिवादन करते. तसेच उपस्थित सर्व मान्यवर, माझे गुरुजन वर्ग आणि आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. पूर्वीच्या काळी आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटल्या जायची, कारण आपल्या भारतासारखा समृद्ध आणि कृषीप्रधान देश त्या काळी तरी नव्हता हो. म्हणूनच कदाचित इंग्रजांना हा देश सोडताना खूप त्रास झाला असेल. 1857 ला चालू झालेला स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाला आणि आपला भारत स्वतंत्र झाला. पण मित्रांनो, आपला भारत स्वतंत्र झाला पण तो कुणापासून? तर या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून. इथल्या जातीभेद व धर्मभेदापासून नाही, कारण ती गुलामगिरी पिढ्यानपिढ्या चालूच होती. आणि तीच गुलामगिरी मिटवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जाहीरनामा दिला. तो जाहीरनामा म्हणजेच भारताचा संविधान. कोई चिल्लाकर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, स्कूल के बाहर बैठने वाला एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया, हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया. मित्रांनो, अशी कोणती वस्तू आहे जिला आपण पाहू शकतो पण स्पर्शही करू शकत नाही? हाच प्रश्न स्वातंत्र्याच्या आधी एका वर्गात विचारला. तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी अनेक उत्तरं दिली. कोणी म्हटले आपण त्या सूर्याला पाहू शकतो पण स्पर्शही करू शकत नाही, तर कोणी म्हटले आपण त्या चंद्राला पाहू शकतो पण स्पर्शही करू शकतो. पण त्याच वर्गाबाहेर बसलेला एक विद्यार्थी उभा राहिला आणि वर्गात असलेल्या पाण्याच्या माठाकडे पाहत म्हणाला, मला तहान लागली आहे, मी पाण्याविना तडफडत आहे, मरत आहे, तरीही मी त्या पाण्याच्या माठाला पाहू शकतो पण स्पर्शही करू शकतो. मित्रांनो, ते दुसरे तिसरे कोणी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. जर्मनीत एक हिटलर नावाचा माणूस होऊन गेला, ज्याच्या पिढ्यांवर अन्याय झाला म्हणून त्यानं शस्त्र उचललं आणि 80 लाख लोक मारून टाकले. अन्याय तर बाबासाहेबांच्याही पिढ्यांवर झाला, पण त्यांनी शस्त्र नाही उचललं, लेखणी उचललं आणि त्या लेखणीतून सर्वांना समान न्याय आणि अधिकार देणारं संविधान यशस्वी. हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. खऱ्या अर्थानं प्रजेची सत्ता स्थापन. तेव्हापासून सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि राणीच्या पोटातून जन्माला येणारा राजा सर्वसामान्य माणसाच्या मतातून जन्माला येतो. हा चमत्कार त्या संविधानाने केला. इंग्लंड सारख्या देशात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यासाठी त्यांना आंदोलन करावं लागलं, तुरुंगात गेल्या, जिवंत जाळल्याही गेल्या. पण आपल्या इथं मात्र कुठल्याही संघर्षाशिवाय पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार. पण ते मतदान आज आपण 500,000 रुपयात विकून टाकतो. फार मोठी शोकांतिका आहे. पण ते मतदान आज आपण 500,000 रुपयात विकून टाकतो, ही फार मोठी शोकांतिका आहे. पूर्वी इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा वाटायचा. पण आज भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी हा शब्द आपण विसरत चाललो आहोत. शिवरायांच्या काळात जर कोणी भ्रष्टाचार केला तर त्याला टकमक टोकावरून ढकलून द्यायचे किंवा हत्तीच्या पायाखाली द्यायचे. पण आज जर कोणी भ्रष्टाचार केला किंवा देशद्रोही ठरला तर त्याला तुरुंगात टाकण्याऐवजी नगरसेवक केला जातो.
खासदार केला जातो, नगरसेवक केला जाता, आमदार खासदार केला जातो। भारत की अखंडता का नाश कर चर्चा में है वो, संविधान से उनका नाता सगा लगता है क्या? अरे बोलेंगे और करेंगे शर्मिंदा लोकतंत्र को, आखिर साहब बोलने का पैसा लगता है क्या? या देशात बोलण्याला पैसा लागतो, म्हणून कोणी काहीही बोलून जातं। ज्या स्वातंत्र्यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले, ते स्वातंत्र्य सुद्धा काही राजकीय नेते विकेट मिळाल्याचं बोलतात। धर्मविरोधी बयानबाजी करून एकमेकांत वैर निर्माण करतात। इतकेच काय, तर नवोदय सारख्या परीक्षेत विद्यार्थ्यांना उच्च जात कोणती असे प्रश्न विचारून जातीवादाला खतपाणी घालण्याचं काम सुद्धा या देशात केलं जातं। जातीवादाला खतपाणी घालण्याचं काम सुद्धा या देशात केलं जातं। अहो, कित्येक समाज सुधारकांनी बरेच प्रयत्न केले स्वतंत्र भारताला सुराज्यात बदलण्यासाठी, पण खंत याची वाटते आजही ते कार्य पूर्णत्वास गेले नाही। हवी तशी प्रगती, हवा तसा स्वप्नातला भारत होताना दिसत नाही, कारण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा इथल्या 80 करोड लोकांना 5 किलो राशनसाठी रांगेत उभं राहावं लागत असेल आणि या देशाचा GDP दूध नाही तर दारू विकून मोठा होत असेल, तर मग खरं कोणता देश निर्माण करीत आहोत? आज आपला भारत प्रगतीचे नवनवीन शिखरे गाठत आहे, पण त्या प्रगतीचा खरा आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा समाजाच्या शेवटच्या रांगेत उभे असलेल्या माणसालाही वाटेल, हा देश माझा आहे, तो माझ्या पाठीशी उभा आहे। मित्रांनो, आज संपूर्ण जग भारताकडे एक आदर्श लोकशाही म्हणून पाहत आहे, पण ती लोकशाही टिकवण्याची जबाबदारी फक्त सरकारची नसून या देशातील प्रत्येक माणसाची आहे। पण आज तीच जबाबदारी आपण विसरत चाललो। फक्त 52 सेकंद राष्ट्रगीत म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त होत नाही। 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वंदे मातरम म्हटल्यानेही कोणी राष्ट्रभक्त होत नाही। राष्ट्रभक्त होत राष्ट्र उभारणीच्या भावनेत। राष्ट्रभक्त बनता येतं ते देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नात। मग मित्रांनो, आपण हे सगळं करतो, जर नसेल तर मग आपण देशभक्त आहोत? अहो, खरे देशभक्त ते आहेत जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर उभे राहून आपले रक्षण करतात। खरे देशभक्त ते आहेत जे कर्तव्यनिष्ठ राहून मानिकबारे या देशाची सेवा करतात। आणि हो, आपल्या सर्वांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कार्यरत असणारे आपले शिक्षक हे खरे देशभक्त आहेत। मग मित्रांनो, यात आपला उल्लेख का नाही? आपल्याला वाटत असेल आपण तर अजून लहान आहोत, आपल्यामुळे देशाला काय फरक पडणार? पण लक्षात ठेवा, देशाचं भविष्य हे शाळेत आणि आपल्यातूनच उद्याचा भारत घडणार आहे। त्यासाठी आपल्याला फक्त मोबाईलवर देशभक्तीचे स्टेटस ठेवून चालणार नाही, आपल्या मनातही देशभक्ती रुजवावी लागेल। जाती धर्माच्या कृती तोडून देशाच्या नियमांचे प्रामाणिकपणे पालन करावे लागेल आणि माणुसकी हाच खरा धर्म समजून एकमेकांचा आदर करावा लागेल। तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला भारत प्रजासत्ताक असेल। शेवटी मी एकच म्हणेन, ना हम सफर ना किसी हम नशी से निकलेगा, ना हम सफर ना किसी हम नशी से निकलेगा, हमारे पाँव का कांटा हम ही से निकलेगा। वतन की रेत मुझे एड़ियां लगने दे, ए वतन की रेत मुझे एड़ियां लगने दे, मुझे यकीन है पानी यहीं से निकलेगा, पानी यहीं से निकलेगा। मेरे पीढ़ी के ये बच्चे भले कितने भी हो मॉडर्न, मेरे पीढ़ी के ये बच्चे भले कितने भी हो मॉडर्न, मगर चिरेंगे सीना तो सिर्फ और सिर्फ हिंदुस्तान निकलेगा, हिंदुस्तान निकलेगा। धन्यवाद।
असे विचार मांडणारी आपली श्रेया, तिचे कौतुक करावे तेवढे कमीच. यानंतर